हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बघूयात. राणीची आई इंद्राकडे आलेली आहे आणि इंद्राला विचारत आहे की जावई बापू हे काय आहे आणि मला सांगा तुम्ही इथे का आलात राहायला आणि राणी तुमच्याबरोबर नाही आहे, तुमचं काही भांडण वगैरे झालं आहे का. तर आता ती प्रश्न विचारत असते आणि या प्रश्नाने आता इंद्राला जाम टेन्शन आलेलं आहे. कारण त्याला कळतच नसतं की राणीच्या आईला आता उत्तर काय द्यावं. सोसायटीतल्या त्या गल्लीतल्या बायकाही आता या सगळ्यांचं ऐकत असतात की नक्की काय बरं झालं असेल की इंद्रा सर बस्तीत राहायला आले. तर त्यावेळी इंद्रा जो आहे राणीच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतो. बोलतो की असं काही झालं नाही आहे, हे पहा मला बुवांना शोधायचं आहे आणि तिथे राहून मला जमलं नसतं म्हणून मी इथे आलो आहे आणि मला असं वाटतंय बुवा आपल्या आसपासच कुठेतरी आहेत म्हणून मी इथे राहणार आहे काही दिवस, बाकी काहीही नाही आहे. तर आता राणीची आई म्हणत असते की हे पहा मला माहीत आहे नक्कीच काहीतरी घडलं आहे आणि त्याशिवाय तुम्ही एकटे इथे येणार नाहीत. राणीची आई म्हणते की मला ना आता सगळं काही राणीलाच विचारायला हवं, नक्कीच राणीनेच काहीतरी घोळ घातला असेल. तर आता ती बोलते की मी जाते आणि राणीलाच विचारते. तर आता इंद्रा बोलतो की नाही नाही थांबा, तुम्ही 1 मिनिट थांबा, हे पहा तुम्ही शांत बसा, मी तुम्हाला समजावतो, सगळं काही क्लिअर करतो. तर इंद्रा जो आहे तो राणीच्या आईला तिथे बसवतो आणि बोलतो की हे पहा समजून घ्या, तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा, आमच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, फक्त मी काही दिवस इथे राहणार आहे, बाकी काहीच नाही आहे. तर आता इथे राणीची आई म्हणते की ठीक आहे. असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो बोलतो की आई जा, घरी जाऊन तुम्ही आराम करा, बाकी काळजी करू नका, मी बुवांना लवकरात लवकर शोधून काढणार आहे. असं म्हणत त्याने राणीच्या आईला तर पाठवलेलं आहे आणि त्यानंतर तो विचार करत असतो काय करावं आता, मला तर काहीच सुचत नाही आहे. आबा जे आहे ते आता कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये आलेले आहेत. त्यावेळी सगळ्या कामगारांना त्यांनी एकत्र गोळा केलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्हा सगळ्यांना एक सूचना द्यायची आहे. तर सगळेजण कामगार तिथे जमलेले असतात. त्यांनाही कळत नसतं की आबांना नक्की काय बरं सांगायचं असेल. त्यावेळी आबा सगळ्यांसमोर सांगू लागतात की आपल्या कंपनीचा MD आता बदललेला आहे आणि तो MD लवकरच तुमच्या समोर येणार आहे. तर आता आबा जे आहे ते विक्रमचं नाव घेतात आणि विक्रम सगळ्या गर्दीतून पुढे येतो. तर आता सगळ्यांना कळते की नवीन MD म्हणजेच विक्रम महाडिक. आबा सगळ्यांसमोर सांगतात की आपल्या कंपनीचा नवीन MD म्हणजेच विक्रम महाडिक असेल. तर आता विक्रम जो आहे तो पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर सगळेजण चकित होऊन पाहत असतात. अचानक असा आबांनी निर्णय का घेतला असेल, सगळ्यांना हा प्रश्न पडतो. त्यावेळी आता त्यांच्यामध्ये चर्चाही होऊ लागते. तर तेवढ्यातच काही माणसं विचारतात की पण असं का. तर त्यावेळी आबा म्हणतात हे पहा आता हा डिसिजन ठरलेला आहे, त्यामुळे तुम्ही काहीही विचारू नका. त्यावेळी आता तिथला एक व्यक्ती बोलतो की हे बघ, काहीतरी झालं असेल त्यांच्या घरच्यांमध्ये, आपण विचारून काय फायदा, आपलं थोडी ना कोणी ऐकणार आहे. तर त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की हे पहा, जसं इंद्रा काम करायचा तसंच विक्रम देखील काम करू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही अगोदर जसे जोमाने काम करत होतात तसंच काम करत राहा, बाकी विक्रम सगळं काही हँडल करेल. तर केटीलाही प्रश्न पडतो की असं का केलं असेल आणि इंद्रा सरस या कंपनीसाठी MD म्हणून योग्य होते, विक्रम सर या MD पदासाठी योग्य नाहीत. तर आता तेही बोलू लागतात, पण आबा जे आहे ते केटीला मध्येच थांबवतात आणि आबा जे आहेत ते सगळ्यांसमोर त्यांचा निर्णय सांगतात. त्यावेळी हा जो विक्रम आहे तो सगळ्यांसमोर खूप शायनिंगमध्ये उभा असतो, कारण त्याला तर खूप भारी वाटत असतं, त्याला तर हेच हवं होतं आणि आता फायनली त्याचा हेतूही आता पूर्ण झालेला आहे. तर आता आबांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आबा जे आहेत ते विक्रमकडे वळालेले आहेत आणि आबा आता विक्रमला सांगत असतात की हे बघ, आता तूही जोमाने काम करायचं, लक्ष देऊन, आणि कुठलीही तक्रार मला आली नाही पाहिजे, मी तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. तर आता विक्रम म्हणतो की आबा तुम्ही काळजीच करू नका. तर आबा जे आहे ते आता त्याचं अभिनंदन करतात आणि त्याला पुढील कामासाठी आशीर्वाद देखील देतात. तर आता इथे आबा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात. तर विक्रम म्हणतो की थँक्यू आबा. तर आबा म्हणतात की चला, मी माझं काम केलेलं आहे, चला आता मला निघायला हवं. असं म्हणत आबा तिथून निघतात आणि त्यानंतर इकडे विक्रमच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य असतं, जे की आता त्याने ठरवलेलंच असतं की आता मी या कंपनीसोबत काय करणार आहे आणि या कंपनीचा वापर कशा प्रकारे करणार आहे, असं त्याला झालेलं असतं. तर त्यानंतर केटीला मात्र खूप प्रश्न पडलेले असतात, पण आता ते प्रश्न जे आहेत ते त्यांच्या मनातच असतात.
इकडे राणीची आई इंद्राने सांगूनही आता राणीच्या घरी गेलेली आहे, म्हणजेच महाडिकांच्या घरी गेलेली आहे. राणीची आई म्हणत असते की मला माहीत आहे नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि मला आता राणीला विचारलंच पाहिजे. तर आता राणीची आई जी आहे ती महाडिकांच्या घरी पोहोचलेली आहे आणि राणीला आवाज देत आहे. राणीला आवाज देता देताच आता मालती जी आहे ती बाहेर येते. मालती पाठीमागे उर्मिला देखील आलेली असते. तर मालती बोलते की या या या, तुमचंच स्वागत आहे. तर आता मालती म्हणते की मला वाटलंच होतं, आत्तापर्यंत तुम्ही कशा नाही आलात, काय पाहिजे आता. तर मला ते खूप काही बोलू लागते. त्यावेळी आता इथे ह्या ज्या सुरेखा ज्या आहेत त्या म्हणतात की खरं तर जावई बापू वस्तीत राहायला आले आहेत आणि मला माहीत नाही की ते का राहायला आले, तेच मला राणीला विचारायचं होतं, म्हणून मी इथपर्यंत आले. तर आता मालती बोलते की म्हणजे तिने तुम्हाला सांगितलं नाही अजून. खरं तर तिने सांगितलंच असेल, पण तुम्ही कशाला सांगाल ना मला. तेवढ्यातच राणी जी आहे ती आलेली आहे आणि राणी म्हणते की आई तू काय बरं करतेस इथे आणि कशाला आलीस. त्यावेळी आई जी आहे ती बोलते की मला सांग राणी, जाऊया भाऊ वस्तीत आलेले आहेत आणि तू मला सांगितलं देखील नाही, काय चालेल तुमच्या दोघांमध्ये नक्की. तर आता ती राणीला विचारत असते. त्यावेळी राणी म्हणत असते की आई हे बघ, थोडे दिवस जाऊ देत, मी तुला सगळं काही सांगेल, पण आता तू इथून जा. तर त्यावेळी मालती म्हणते की का, सांगू देत ना तुझ्या आईला की काय झालंय आणि का माझा इंद्रा वस्तीत राहायला गेला आहे. तर त्यावेळी मालतीचं तोंड उघडतं आणि मालती बोलते की या दळबद्री मुलीने आपल्या नवऱ्यालाच घराबाहेर काढलं आहे आणि त्या वस्तीमध्ये राहायला पाठवलेलं आहे. हिच्यामुळेच आज माझा इंद्रा घराबाहेर आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची मुलगी खूप हुशार आहे, पण असं काहीच नाही आहे. ती नेहमी माझ्या मुलाला त्रास देते आणि मी आता ते खपवून घेणार नाही. मला ती खूप काही बोलत असते आणि राणीला त्रास देत असते. तेवढ्यातच मला ती राणीचा हात पकडते आणि तो हात जो आहे तो पाठीमागून वाकडा करते, एकदम दाबते. राणीला त्याचा त्रास होतो. तेवढ्यातच रत्नाई आणि अजित बाहेर येतात. त्यावेळी रत्नाई म्हणतात की अगं मालती काय करतेस, दुखेल पोरीला, सोड तिचा हात, असं नको वागू तिच्याशी. त्यावेळी मालती रत्नाईला तिथेच थांबवते आणि म्हणते की हे पहा, तुम्ही आमच्यामध्ये पडायचं नाही, तुम्ही गप्पच राहायचं. तर आता अजित देखील म्हणत असतं की काकी प्लीज असं करू नका, वहिनीला दुखेल. पण आता मालती बोलते की तू लहान आहेस आणि मोठ्यांच्या मध्ये पडायचं नसतं. तर आता मालती जी आहे ती खूप काही राणीबद्दल आईला सांगत असते, पण आईला मात्र माहिती आहे की तिची राणी कशी आहे. आई जी आहे ती म्हणत असते की मालती मॅडम सोडावं, तिला त्रास होईल, दुखतंय. राणी मध्ये मध्ये म्हणत असते की मालती मॅडम सोडा, मला खूप दुखतंय, मला त्रास होतोय. रत्नाईला तिचा त्रास पाहवत नाही आणि इकडे अजितलाही राणीचा त्रास पाहत नाही. त्यांना काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. पण ही मालती मात्र खूप काही बोलत असते, तिच्या तोंडाला येईल ते बोलत असते, कारण तिचा फक्त राग असतो तो राणीवरती आणि तिला कसा त्रास होईल याचाच ती आता विचार करत असते. ती फक्त ठरवते की मी आता हिच्याशी बदला घेईन. ज्याप्रमाणे माझ्या इंद्राला त्या वस्तीमध्ये राहावं लागतंय, सगळं काही सहन करावं लागतंय, त्यामुळेच मी आता हिच्यासोबत वाटेल तसं वागेल. तर आता इथे उर्मिला जी आहे ती राणीच्या आईचा देखील अपमान करू लागते. तेवढ्यात राणी बोलते की हे पहा, तुम्हाला काय जे बोलायचं आहे ते मला बोला, पण माझ्या आईविषयी एका शब्दाने देखील बोलू नका, ते मी खपून घेणार नाही. तर आता इथे मालती पुन्हा तिचा हात ओढते आणि म्हणू लागते की काय, तुझ्या आईबद्दल बोलल्यावरती तुला एवढा राग येतोय आणि काय ग खोटं बोलतेस ती. खरं तर आहे सदानकदा इथे पडलेले असतात. जर त्या बुवांना नीट सांभाळलं असतं तर ही वेळ आली असती का. दोघी मायलेकी सारख्याच आहेत. त्यांना नवऱ्याच्या अजिबात काळजी नाही आहे. नवऱ्याला काही हो, पण यांना काहीच पडलेली नाही आहे. इकडे ते बुवा सापडत नाही आहेत आणि इकडे इंद्रासोबत हिला कसंही वागायचं आहे, हिला त्याची काहीच काळजी नाही आहे. तर आता इकडे अजित जो आहे तो वरती आला आहे आणि त्याने इंद्राला फोन केला आहे आणि सांगितलेलं आहे की राणी बहिणीची आई जी आहे ती आपल्या घरी आलेली आहे आणि काकी जे आहेत तर त्यांचा अपमान करत आहेत आणि वहिनीला खूप टॉर्चरही देखील करत आहेत. तू लवकरात लवकर घरी ये, जिथे कुठे असशील तिथे प्लीज, असं म्हणत तो अजित जो आहे तो फोन ठेवतो आणि इकडे इंद्राला खूप काळजी वाटते की काय चाललं असेल घरी नक्की. तर आता इथे अजित जो आहे तो खाली येतो आणि खाली येऊन पुन्हा ते सगळं चाललेलं असतं. अजितलाही मध्ये पडावंसं वाटत असतं, पण काकीने आधीच सांगितलेलं आहे की मोठ्यांच्या मध्ये पडायचं नाही. तर आता इथे मालती राणीच्या आईला हेच सांगत असते की तुमच्या या मुलीमुळेच माझ्या इंद्राला घराबाहेर काढलेलं आहे आणि हिला मी सोडणार नाही, हिला मी पावलोपावली त्रास देणार.
आणि हिच्यासोबत नेहमी असंच वागणार. तर आता मालतीने इथे राणीचं तोंड पकडलेलं आहे आणि ती तिचं तोंड दाबत असते. त्यावेळी राणी म्हणते की त्रास होतोय, सोडा मला. तर आता इथे मालती म्हणते की तुला एवढा त्रास होतोय, खरंच तुला त्रास होतोय, ठीक आहे सोडते तुला मी, असं म्हणत आता मालती जी आहे ती राणीला जोरात धक्का देते. आणि इकडे ही जी राणीची आई जी आहे ती म्हणते की अहो सोडा हो माझ्या मुलीला, सोडा ना. तर आता मालतीने धक्का दिलेलाच आहे आणि तेवढ्यातच धक्का दिल्यानंतर समोरून इंद्रा येतो. इंद्रा येताच आता इंद्रा राणीला पकडतो आहे. इंद्राने जसं राणीला पकडलं पडण्यापासून, तेवढ्यातच आता मालती जी आहे ती शॉक होते. कारण तिला वाटलं होतं आता घरात आबाही नाही आणि इंद्राही नाही, आता ह्या दोघींना चांगलंच धडा शिकवायचा असं तिने ठरवलं होतं. पण इंद्रा तर आता तिला वाचवण्यासाठी आला आहे हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होते. राणीला इंद्रा पकडतो पडण्यापासून आणि उभा राहतो आणि आईकडे जातो. आईकडे गेल्यानंतर इंद्रा मालतीला म्हणू लागतो की आई, हे सगळं काय आहे, का तू असं वागत आहे, तुला माहीत असून सुद्धा या सगळ्यात माझी चूक आहे, राणीची नाही. तुला किती वेळा सांगायचे, हे बघ माझ्या चुकीचं मला प्रायश्चित्त करू देत, पण तू त्यांना त्रास का देतेस. हे बघ राणीची काही चूक नाहीये आणि तू त्यांच्या आईशी असं वागू शकत नाही. का असं वागतेस तू आई, मला कळत नाही की तुला काय झालंय, तू समजूनच घेत नाहीये. तर आता इथे उर्मिला देखील इंद्रा आल्यानंतर घाबरलेली आहे. तिला वाटतं की जर आता इंद्राने आबांना सांगितलं तर. इकडे बुवा जे आहे ते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. खुर्चीवरतून हालचाल करत असतात, पण त्यांचे पाय आणि हात दोन्हीही घट्ट बांधलेलं असतं आणि तोंड देखील पट्टीने पॅक केलेलं असतं. त्यामुळे त्यांना जास्त हलता डुलताही येत नसतं. तेवढ्यात तो राजी येतो आणि बोलतो की काय काय बुवा, तुम्हाला सोडायचं आहे का, थांबा, तुम्हाला काही बोलायचं आहे का, थांबा मी ती पट्टी काढतो, असं म्हणत आता तो पट्टी काढतो. आणि त्यानंतर बुवा म्हणतात की राजू, मी तुझं काय बिघडलंय, हे बघ मला सोड इथून, मला जायचं आहे. माझी घरचे सगळे शोधत असतील. तर त्यावेळी राजू बोलतो की बुवा, तुम्हाला माहीतच नाही की बाहेर काय चाललं आहे, बाहेर खूप मोठा राडा झालेला आहे, राडा. तर बुवांना वाटतं की नक्की काय झालं असेल, माझी राणी सुरेखा ठीक तर असतील ना, हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. इकडे आता इंद्रा जो आहे तो राणीसाठी आणि राणीच्या आईसाठी मालतीच्या विरोधात गेलेला आहे. तो वारंवार जातच असतो. पण आता मालतीला या सगळ्याचा खूप राग येत असतो. कारण राणीसमोर आणि राणीच्या आईसमोर इंद्रा मालतीला खूप काही बोललेला आहे. पण तरीही मालती बोलते की हे बघ इंद्रा, तुला काय झालंय, हे बघ मी तुझ्या भल्यासाठी हे जर करते आहे आणि तूच मला वरून बोलतोयस. हे बघ तुला मी अशा अवस्थेत पाहू शकत नाही, काहीही झालं तरी मला तू घरी हवा आहेस, इकडे तिकडे राहिलेला नाही. तर आता इथे इंद्रा बोलतो की जसा तुला त्रास होतोय तसा त्यांनाही त्रास होत असेल ना, तू त्यांच्या मुलीला त्रास देतेस. हे बघ असं वागू नकोस प्लीज, मी तुला सांगतोय. मी तुला किती वेळा समजून सांगू, पण तुला समजतच नाहीये. आई, काय का वागतेस तू असं? सारखं सारखं इंद्रा तिला तोच प्रश्न विचारत असतो. पण मालती आता गप्प बसलेली आहे. कारण तिला कळत नसतं की ती हे सगळं इंद्रासाठी करत आहे, पण इंद्राला कळत का नाही आहे. मालतीचा जो काही हेतू आहे तो चुकीचा असतो आणि इंद्राला हेच आवडत नाही. त्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीच्या आईसमोर येतो आणि राणीच्या आईला बोलू लागतो की हे पहा, तुम्हाला माझ्या आईमुळे खूप हर्ट झाला आहे. त्यासाठी खरंच मी हात जोडून तुमची माफी मागतो, पण प्लीज जास्त वाईट वाटून घेऊ नका, असं म्हणत आता इथे राणीच्या आईला पकडून इंद्रा बोलतो की चला, आता तुमचं इथे खूप अपमान झाला आहे, आणखीन माझ्याच्याने जास्त काही सहन होणार नाही, आपण इथून निघूयात, असं म्हणत तो राणीच्या आईचा हात पकडत राणीला तिथून घेऊन जाऊ लागतो. राणी मात्र तिथेच असते, कारण इंद्रा जो आहे सध्या वस्तीत राहतोय म्हणून तो तिच्या आईला घेऊन गेलेला आहे. पण इकडे राणी जी आहे ती आणखीन बाहेरच थांबलेली आहे आणि ती इंद्राकडे पाहत असते की इंद्राने कशा प्रकारे तिच्या आईला तिथून नेलं आहे. तर आता इकडे मालती राणीच्या तोंडाकडे पाहते आणि म्हणते की तू माझ्या मुलाला आणखीनच माझ्यापासून दूर केलं, एकतर त्याला घराबाहेर तर काढलंय आणि आता आमच्या दोघांच्या नात्यामध्ये सुद्धा तू आली आहेस.
यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे राणी, ती असं म्हणते. इकडे राणी हर्ट झालेली असते. तर आता पुढील भागात इंद्रा आणि राणी बुवांबद्दल चर्चा करत असतात. इंद्रा बोलतो की मला असं वाटतंय की बहुतेक बुवा जे आहेत ते वस्तीमध्येच कुठेतरी आसपास असतील, कारण शेवटचे ते इथेच दिसले होते. तर आता इंद्रा बोलतो की ज्यांनी बुवांना पकडलं आहे ना, त्याचा शोध घेतला पाहिजे. नक्की एकदा की तो सापडला तर आपल्याला बुवाही लवकरच सापडतील. तर आता विक्रम म्हणत असतो की तू बुवाच्या शोधाला लागला आहेस ना इंद्रा. आता बघ लवकरच बुवाही संपतील. कारण विक्रमने ठरवलं आहे की आता बुवांना संपून टाकायचं. जर बुवा सापडले तर त्यांचं तोंड उघडेल आणि विक्रम धोक्यात येईल. त्यामुळे आता तो त्यांना संपवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.